शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवड्याभरात तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? तुरीच्या मार्केटमध्ये अचानक काहीतरी मोठं घडलंय. जिथे तूर 7,200 ते 7,300 रुपयांनी विकली जात होती, तिथे अचानक एका आठवड्यात भाव 8,200 ते 8,300 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे सरळ सरळ 800 ते 1,000 रुपयांची वाढ. पण प्रश्न हा आहे की ही तेजी का आली? हे भाव असेच टिकणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्यापर्यंत 9,000 रुपयांपर्यंत भाव जातील का? जर तुमच्या घरात तूर आलेली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमचे हजारो रुपयांचे नुकसान वाचवू शकतो किंवा नफा वाढवू शकतो. चला तर मग समजून घेऊया नेमकं गणित. तर मंडळी, तज्ज्ञांच्या मते या अचानक आलेल्या तेजीमागे दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे दुष्काळ आणि घट. आपल्याकडे नाही तर विदेशात, आफ्रिका खंडात जिथून आपण तूर आयात करतो, जसे की मलावी, टांझानिया, मोझांबिक, तिथे आणि म्यानमारमध्ये यावेळी तुरीचं उत्पादन कमी झालं आहे. त्यामुळे तिथून येणारी आवक घटली आहे. दुसरं कारण म्हणजे रिकामी पाईपलाईन. म्हणजे काय तर बाजारात जुना साठा अर्थात स्टॉक शिल्लक नाही आहे. मागणी जोरात आहे, पण त्या मानाने माल कमी पडतोय आणि जेव्हा मागणी वाढते आणि माल कमी असतो तेव्हा भाव वाढणारच. आता तुम्ही विचाराल, अमन भाऊ हे सगळं ठीक आहे, पण पुढे काय? आपण तूर आत्ताच विकावी की अजून वाट पाहावी? तर बाजार अभ्यासकांचा अंदाज असा आहे की 2026 हे वर्ष कमोडिटी मार्केटसाठी आणि खास करून तुरीसाठी तेजीचं राहणार आहे. आधी अंदाज होता की मार्चपर्यंत भाव 8,500 रुपये होतील, पण ते आत्ताच जानेवारीत 8,500 रुपये झालेत. त्यामुळे आता नवीन अंदाज असा आहे की मार्च महिन्यापर्यंत तुरीचे भाव 9,000 ते 9,200 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. मित्रांनो, येथेच खरी गोम आहे. भाव वाढणार आहेत म्हणून अतिलोभ पण करायचा नाही आणि भाव पडतील म्हणून घाबरून पण जायचं नाही. शहाण्या शेतकऱ्याने काय करायचं तर टप्प्याटप्प्याने माल विकायचा. उदाहरणादाखल, जर समजा तुम्हाला आता 8,500 रुपयांचा आसपास भाव मिळत असेल तर तुमचा थोडा माल म्हणजेच 20 ते 30% विकून मोकळे व्हा. हातात 4 पैसे आलेले कधीही चांगले, आणि उरलेला माल पुढच्या तेजीसाठी म्हणजेच 9,000च्या भावासाठी राखून ठेवा. यामुळे काय होईल, जर उद्या सरकारचा एखादा नियम आला किंवा भाव थोडे खाली आले, ज्याला करेक्शन म्हणतात, तरी तुमचं नुकसान होणार नाही. आणि जर भाव 9,200च्या वर गेले तर तुम्हाला बक्कळ नफाही मिळेल. थोडक्यात सांगायचं तर मार्केट सध्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, पण डोळसपणे निर्णय घ्या. सरकार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कधीही स्टॉक लिमिट लावू शकते, पण घाबरू नका. मार्केटचे फंडामेंटल्स सध्या तरी मजबूत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमची तूर विकली आहे की अजून ठेवली आहे, आणि तुमच्या भागात सध्या काय भाव चालू आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच खात्रीशीर आणि फायद्याच्या माहितीसाठी आपल्या अमन मोहनावाले चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान.